नमस्कार. आज आपण अथर्व शिक्षण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा रिवाइज करून कंप्लीट करणार आहोत आणि मग नवरात्रीचं बघणार आहोत. रामदास स्वामींनी दासबोधात दिलेलं आहे की सगुण कथा, जेव्हा सगुणाची कथा तुम्ही करता तेव्हा त्याला कीर्तन असं म्हणतात आणि अद्वैताबद्दल जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याला निरूपण असं म्हणतात. गेल्या वेळेला आपण गुणातीत ह्याच्याबद्दल जे बोलत होतो ते अद्वैताबद्दल बोलत होतो. तो सगुणाच्या पलीकडचा त्रिगुण जो होता त्याच्याबद्दल आपण बोलत होतो, तर ते निरूपण होतं. आणि जेव्हा सगुणाबद्दल बोलतो तेव्हा त्याला कीर्तन असं म्हणतात. रामदास स्वामी हेही म्हणतात, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. म्हणजे निर्गुणाबद्दल बोलताना सगुणाची निंदा करू नका, त्याला रक्षूनच निर्गुणाबद्दल बोला. बऱ्याच जणांना सगुण ही सुरुवातीची पायरी असते आणि नंतर ते निर्गुणापर्यंत पोहोचतात. विवेकानंद पण म्हणतात की मंदिरात चर्चमध्ये जन्माला आला म्हणून काही पाप नाहीये, पण मंदिरात आणि चर्चमध्ये मेला तर ते पाप आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्याच्या पलीकडे जायला पाहिजे. करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन. ते सगुणाचे जे गुण आहेत ते अनुवाद करून जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्याला भगवत भजन असं म्हणतात. हे सांगण्याचं प्रयोजन आहे की गेल्या वेळेला आपलं निरूपण चाललं होतं, ज्ञान विज्ञानमयो, गुणातीत, हे बरेच निरूपणाचे भाग आहेत. आज थोडेसे निरूपणाचे भाग आहेत, पण आज शेवटच्या भागात जेव्हा अथर्व शीर्षाचे आपण येतोय तेव्हा ते जास्त सगुण म्हणून आपल्याला दिसणार आहे. आणि नवरात्रीबद्दल आपण बोलणार आहोत, या 9 दुर्गांबद्दल, तेव्हा देखील ते सगुणाबद्दल जास्त असणार आहे. तर आपण सुरुवात करूया सुरुवातीपासून रिव्हिजन घ्यायला. हरिओम नमस्ते गणपतये, म्हणजे मी नमस्कार करतोय त्या गणपतीला. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. आता ह्याच्यात हू एम आय, तू कोण आहेस, तुझी खरी आयडेंटिटी काय आहे, जे अद्वैत आहे. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, ते जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल सगळं वर्णन आहे. तर तुला म्हणजे स्वतःला ते उद्देशून गणक ऋषींनी म्हटलेलं आहे. तर तू कोण आहेस, हू एम आय, त्याचं उत्तर आपण पहिले बघितलं. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी, हे सगळं एकच आहे. त्वमेव केवलम करतासी धरतासी हरतासी, तूच करणारा, धरणारा आणि हरणारा आहेस, हरण करणारा आहेस. म्हणजे क्रिएटर, सस्टेनर अँड डिस्ट्रॉयर. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, तूच खरोखर ब्रह्म आहेस. त्वम साक्षात आत्मासी नित्यम, तू नित्य असणारा आत्मा आहेस, ही तुझी खरी आयडेंटिटी आहे. अनित्य हे तुझं शरीर, मन, बुद्धी, अहंकार, हे सगळ्या गोष्टी जमवलेल्या अनित्य आहेत, ते तू नाही आहेस. कृतम वचमी सत्यम वचमी, हे मी खरं सांगतोय, एथिकल प्रिन्सिपल सांगतोय. तर तुला तुझं रक्षण करायचंय स्वतःपासून. तू जे बोलतोयस त्याच्यापासून. अव वक्तारम, अव श्रोतारम, तू काय ऐकणार आहेस, कसं ऐकायचंय ते तुझ्या रक्षणासाठी आहे. अव श्रोतारम, अव दातारम, द्यावं कसं, घ्यावं कसं, आणि तुझे जे एथिकल प्रिन्सिपल्स जे फॉलो करतील या सत्याची, त्यांचं पण तुला रक्षण करायचंय. ते सत्यच त्यांचं रक्षण करणार आहे. मग कुठून रक्षण करायचंय? दिशांचं भान, सजगता, म्हणजे पाठीमागून जे भूतकाळात घडून गेले, जे भविष्य काळात घडणार आहे, किंवा पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे. अव पश्चातात, अव पुरस्तात, अवोत्तरातात, अव दक्षिणातात, उत्तरेकडून दक्षिणेकडून, वरून खालून, अवाधरातात, अव ऊर्ध्वातात, अवच ऊर्ध्वातात, अवच अवोधरातात, अवाधरा म्हणजे खालून. तर या सगळीकडून तुझं रक्षण करायचंय. बाहेर कुठेही गेलास तरी तुला रक्षणच करायचंय. तू जर आत वळलास तर मात्र तुला मुक्ती मिळेल, कारण तुला तुझी खरी आयडेंटिटी कळेल. सर्व लोकांना पाही पाही समंतात, सगळ्या बाजूनी तुझं रक्षण करायचंय. त्वम वाङ्मय त्वम चिन्मया, तू वाङ्मय आहेस, तू चिन्मय आहेस, सच्चित आनंद आहेस. त्वम आनंदमय, त्वम ब्रह्ममय, त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी. याच्यावर आपण डिटेलमध्ये फार सविस्तर गेलोय म्हणून मी अजून परत घेत नाहीये. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आता 3 प्रकारचे ज्ञान असतात. परोक्ष ज्ञान जे द्वैताचं आहे, अपरोक्ष ज्ञान जे अद्वैताचं आहे, आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान अद्वैताचं साक्षात्कार, त्यालाच म्हणतात विज्ञान.
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तः तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयैवेष्यति. हे सगळं तुझ्या ठिकाणी येतंय, राहतंय आणि जातंय. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. कल्प झाल्यावर परत नवीन कल्प सुरू होतोय, त्यामुळे परत सगळं येतंय. तू कुठे कुठे आहेस? जेव्हा भगवत भजन म्हणतात तेव्हा भगवत भक्ती ज्ञानेश्वर म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये तू भगवंताला जेव्हा बघतोस तेव्हा ती माझी खरी भगवत भक्ती. मग इथे इति येती या नियमाने गणक ऋषी म्हणतात त्वं भूमी आपो अनलो अनिलो नभ. पंचमहाभूतात देखील तूच आहे, तुझ्यापासूनच ती तयार झालेली आहे. त्वं चत्वारी वाक्पदानी. 4 प्रकारच्या वाक ज्या भाषा आहेत, वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्याच्यावरती आपण एक खास घेतलेलं होतं डिटेलमध्ये, ते तू आहे. आणि लास्टला आपण बघितलं होतं त्वं गुणत्रयातीतः. आता गुणत्रयातीतानंतर काही ठिकाणी अथर्वशीर्षात अजून एक वाक्य घातलंय त्वं अवस्थात्रयातीतः. कुठल्या अवस्था? नाड झोपलेलं आहे, स्वप्न पडतंय किंवा जाग आहे, या 3 अवस्था ज्या असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. या तिन्हीच्या पलीकडे तू आहेस. आता तिन्हीच्या पलीकडे म्हटलं तर तुरीय अवस्था म्हणून म्हटलं जातं, जी सर्व साक्षी अवस्था आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आणि रामदास स्वामी याच्यात डिटेलमध्ये सांगतात की तुरीय अवस्था देखील तुझं खरं स्वरूप नाहीये. जेव्हा तुम्ही सर्व साक्षी म्हणता तेव्हा तू आणि अजून कोणतरी आलं तेव्हाच साक्ष आली. अद्वैतात साक्ष हा प्रकारच नाही, तूच सगळं काही एक आहे. म्हणजे तुर्येच्या पलीकडे जी अवस्था आहे ती अद्वैत तू आहेस. तर त्वं देहत्रयातीतः. आता त्वं अवस्थात्रयातीतः नंतर त्वं देहत्रयातीतः. 3 देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह, हे 3 सर्वसामान्य देह मानलेले आहेत. आता डिटेलमध्ये सूक्ष्म देह काय, कारण देह मध्ये काय, ते दासबोधात रामदास स्वामींनी एकदम डिटेलमध्ये दिले. पण रामदास स्वामी म्हणतात 3 देह नाही आहेत, तसे मोजायला गेलं तर 10 देह आहेत. पिंडाचे 4 देह, ब्रह्मांडाचे 4 देह. पिंडाचे 4 देह स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आणि ब्रह्मांडाचे 4 देह विराट, हिरण्यगर्भ, अव्यक्त, मूळ माया. आणि प्रकृती आणि पुरुष हा 9वा आणि 10वा. असे सगळे जे 10 देह आहेत हे सगळे मायेच्या आधिपत्याखालीच आलेले आहेत. तर या मायेच्या आधिपत्याखाली जे देह आहेत त्याच्या पलीकडे तू आहे. त्वं देहत्रयातीतः. तू या मायेच्या पलीकडे तुझी खरी आयडेंटिटी आहे. माया हे मिथ्या आहे. हे जग कसं निर्माण झालं, कुठून माया रूपी स्फुरण आलं, तर याच्यात रामदास स्वामी खूप छानपणे म्हणतात माया ही मिथ्या जर आहे तर ती कोणी केली हे म्हणणंच चुकीचं आहे, कारण ती मूळचीच मिथ्या आहे. तर आता आपण पुढे येऊया. त्वं कालत्रयातीतः. काल कुठले? भूत, वर्तमान, भविष्य. या काळाच्या तू पलीकडे आहे. पतंजलीने योगसूत्रात काळ म्हणजे काय, क्षण प्रतियोगी अप्रांत निर्ग्राह्य क्रम, त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर तुमच्याकडे पूर्वी सिनेमा थिएटरमध्ये पिक्चर लावायचे किंवा ते रीळ लावायचे, ते रीळ लावायचे, ती फिल्म असायची, ती प्रोजेक्टरवर जोरात फिरवली की तुम्हाला ती फिल्म चालू असताना दिसते. आणि ती तुम्ही बघत बसलात तर शेवटी 3 तास कधी झाले किंवा 2 तास कधी झाले तुम्हाला कळणार की तो पिक्चर बघता बघता सगळं झालं. पण समजा ती पूर्णच्या पूर्ण फिल्म तुमच्या हातात असेल आणि तुम्ही कुठलाही पार्ट त्या फिल्मचा बघू शकत असाल तर तो 3 तासाचा काळ तुमच्या हातात आहे. तुम्ही क्रम कुठलाही घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. क्रम अन्यत्व, परिणाम अन्यत्वे, हे पतंजली योगसूत्रात जे सांगतात त्याच्यात हा जो क्रम आहे हा या गुणांच्या खेळामुळे बदलतोय. त्यामुळे क्रम बदलला की त्याचे परिणाम बदलतात. शेवटी सगळं रीळ हातात जेव्हा तुमच्या येतात तेव्हा तुम्ही या काळाच्या पलीकडे जाता. तेव्हा तुमचा काळ हा उरत नाही. काळ हा द्वैतात आहे, अद्वैतात काळ हा उरत नाही. म्हणून कालत्रयातीतः. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. त्या मूलाधार जे चक्र आहे 7 चक्राचं, तिथे तळाशी जी कुंडलिनी शक्ती आहे तिथे तुझं सतत वास्तव्य आहे, असं गणक ऋषी म्हणतात. पुढे म्हणतात त्वं शक्तित्रयात्मका. आता शक्तित्रयात्मकाचे 2 भाग घेतलेले आहेत. काही ठिकाणी दिलेले आहे 3 प्रकारच्या शक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, जे आपण वाचामध्ये बघितलं होतं. परावाचा,
नंतर परा पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्याच्यात ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती आपण बघितलेल्या होत्या. या 3 शक्तींचा तू एकत्र संगम आहेस, किंवा काही ठिकाणी म्हणतात यू आर द क्रिएटिव्ह पॉवर, सस्टेनिंग पॉवर अँड डिस्ट्रॉइंग पॉवर. जे आधी पण म्हटलेलं आहे, सगळं तुझ्यात तयार होतं, चालतं आणि नाशाला जातं. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. योगी लोक तुझ्यावर सतत मेडिटेशन, ध्यान धारणा करत असतात. असा तू, अशी तुझी खरी आयडेंटिटी आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही निर्गुणाचं ध्यान कराल, जी तुमची खरी आयडेंटिटी आहे, तेव्हा तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि सगुणाचं जर ध्यान केलं तर तुम्हाला चलणारी मुक्ती प्राप्त होते. चलणाऱ्या 3 मुक्ती आहेत. एक जी आहे तिला म्हणतात स्वलोकता. त्या लोकात तुम्ही पोचता, तुमची कर्म संपली की परत तुम्ही मृत्यू लोकात येता. दुसरी आहे समीपता, त्या जवळ जाता, काम संपलं की परत. आणि तिसरं आहे स्वरूपता, त्याच्यात एकदमच जवळ जाता स्वरूपाच्या आणि परत खाली येता. सायुज्य मुक्तीत तुम्ही स्वस्वरूपतेला पोचता. ती न चलणारी आहे, कारण तुम्ही निर्गुणाचं ध्यान करताय. म्हणून त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम. जे योगी आहेत ते निर्गुणाचं ध्यान करतात. जे ध्यान करणं खूप क्लेशकारक आहे असे श्रीकृष्ण भगवद्गीतेत पण म्हणतात. आता पुढे आपण बऱ्याच वेळेला फार फास्ट म्हणतो, आपण यावेळेला जरा स्लो जाऊया. त्वं ब्रह्मा त्वं विष्णू. आता ब्रह्मा हा, विष्णू, मग हे जोडलं तम ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं. ते स्प्लिट केलं की कसं होतं, त्वं ब्रह्मा हा, त्वं विष्णु, त्वं रुद्र, त्वं इंद्र, त्वं अग्नि, त्वं वायु, त्वं सूर्य, त्वं चंद्रमा, त्वं ब्रह्म भू भुवर स्वर ओम. आता ह्याच्याबद्दल आपण जरा छान माहिती घेऊया. तर गोष्ट काय की एवढं सगळं तू आहेस, मग काहीतरी कन्फ्युजन होतं, अरे मग कोण कोण आहे तू. मग याच्यात श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये डिटेल काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया. इट इज नॉट द ऑब्जेक्ट विच इज एम्फसाइज्ड. ब्रह्मा विष्णू महेश सूर्य चंद्र वायू अग्नी हे म्हणायचं नाहीये. हे गणक ऋषींना याच्यात काय म्हणायचंय, किंवा भगवद्गीतेत श्रीकृष्णाला नक्की काय म्हणायचंय, तर देवाची जी शक्ती अंश याच्यातून दिसतोय तो तुम्ही घ्या. म्हणूनच म्हणतात श्रीकृष्ण, यत् यत् विभूतिमत्सत्वं श्रीमत् ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभव. म्हणजे जिथे ब्युटिफुल ग्लोरियस चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसतील, तिथे माझ्याच तेजाचा अंश तुम्हाला दिसेल. ज्या चांगल्या गोष्टी या भूतलावर तुम्हाला घडताना दिसतात त्या माझ्याच तेजाच्या अंशाने आहेत. आणि शेवटी अर्जुनाला म्हणतात, सगळं काही अभ्यास सोडून दे, एकच लक्षात ठेव, हे सगळं जग जे आहे ते माझ्या एका अंशाने चाललेलं आहे. मी यापेक्षा खूप मोठा आहे. म्हणून ते म्हणतात अथवा भवना एतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदं कृष्णम एकांशेन स्थितं जग. या सगळीकडे मी परवेडेड आहे आणि माझ्या एका अंशाने फक्त हे जग चाललेलं आहे. तर हे आपण येतो पहिल्या 2 वाक्यांचं. त्वं ब्रह्म भू भुवर स्वर ओम. तू ब्रह्म आहेस, तुझी खरी आयडेंटिटी अद्वैत आहे. तू ओंकार आहेस. ते वाङ्मयात पण आपण बघितलंय, शब्दांच्या पलीकडे. आता ओंकारावरती बोलायला गेलो तर तासभर पण कमी पडेल. तो आपण नंतर जेव्हा प्रणव साधना घेऊ, व्याघ्र साधना आणि प्रणव साधना, तेव्हा ओंकारावरती डिटेलमध्ये जाऊ. तर तू ओंकार आहे. आता भू भुवर सुवर हा काय प्रकार आहे, तर 14 लोक दिलेले आहेत. 14 लोक, 7 वरचे 7 खालचे. तर ते लोक कुठले आपण बघूया. भू भुवर स्वर महर जन तप आणि सत्य. काही मंत्रांमध्ये काही याच्यात हे सगळे 14 लोक म्हणत जातात. जेव्हा सुरुवात असते कुठल्या कार्यासाठी तेव्हा हे 14 पटापट ते म्हणत असतात, एका मागोमागे त्याची पारायणं चालतात. तर भू भुवर, भू म्हणजे पृथ्वी, भू भुवर स्वर महर जन तप आणि सत्य. सत्य लोक म्हणजे ब्रह्मलोक, सगळ्यात हायेस्ट. आता खालती जर घ्यायला गेलं, पृथ्वीच्या खालती तल अतल वितल, तल अतल वितल सुतल तलातल रसातळ. आता तो रसातळाला गेला आपण जे म्हणतो, तो रसातळ 5वा 6वा लोक खालचा आणि शेवटचा पाताळ, दॅट इज द लोएस्ट. हे
14 लोक आहेत, त्या लोकांच्या पलीकडे तू आहे, म्हणजे हे सगळं तुझ्यातच आहे असं त्याला सांगायचे गणक ऋषींना, ही तुझी खरी आयडेंटिटी आहे. तर जेव्हा प्रलय होतो, प्रलय 4 प्रकारचा म्हटला जातो. नित्य प्रलय म्हणजे सगळं संपतं जेव्हा तुम्ही गाढ झोपलेले असतात, जे रोज झोपतात. नित्य प्रलय, डीप स्लीप ॲट नाईट. दुसरं नैमित्तिक प्रलय म्हणजे एक युग संपलं, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग संपलं की तो जो प्रलय येतो त्याला म्हणतात नैमित्तिक प्रलय. एंड ऑफ वन कल्प किंवा महायुग, तेव्हा डिझोल्युशन होतं महर लोकापर्यंत. असा जो अभ्यास केलेला आहे ऋषींनी साक्षात्कारी, त्यांनी हे म्हटलेलं आहे. नंतर महाप्रलय, महाप्रलय म्हणजे सगळे लोक संपतात. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे मुक्ती मिळते. आता असे काही विद्वान सांगतात की आत्यंतिक प्रलय जेव्हा येणार आहे तेव्हा प्रत्येक जीवाला मुक्ती मिळणारच आहे, ते एवढा अभ्यास कशाला करा. ह्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज फार छानपणे काय सांगतात की तुमच्याकडे सेना आहे, पण सगळी सेना तुमची युद्धात मिळली आणि मग तुम्ही राजे झाले तर उपयोग काय आहे. त्यामुळे सेना असतानाच राजे व्हा, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोगानी, ना की वाढ बघा आत्यंतिक प्रलयाची आणि मुक्ती मिळण्याची. तर हे झाले सगळे लोक. आता आपण पुढे येऊया. गणादीन पूर्वमुच्चार्य म्हणजे आता ओम ज्ञान हा जो मंत्र आहे, गणेश विद्या म्हटलेला आहे गणक ऋषींनी याला. ओम, ओम अक्षर आणि ग त्याच्यावरचा अर्धचंद्र आणि टिंब, ओम गँग हा जो मंत्र आहे ह्याचं त्यांनी सगळं स्पष्टीकरण आता दिलेलं आहे. मंत्र कसा तयार झाला. गणादीन पूर्वमुच्चार्य, गणादी हा जो शब्द आहे त्याच्यातला जो पहिला भाग आहे, गण या शब्दातला आदी, गणादी. गण या शब्दातलं आदी अक्षर कुठलं आहे, ग. गणादीन पूर्वमुच्चार्य हे पहिले बोला, पूर्व उच्चार करा, ग. वर्णादीन तदनंतरम, वर्णाचं पहिलं अक्षर कुठलं आहे, अ. सो गणादी, गणातलं पहिलं अक्षर ग, वर्णातलं पहिलं अक्षर अ. सगळे जे वर्ण आपले आहेत त्याच्यातलं पहिलं अक्षर अ, आ, इ पासून सुरू झालं म्हणजे अ. मग ग झाल्यावर त्याच्यानंतर तदनंतर कुठलं काय बोला, अ बोला. ग नंतर अ. अनुस्वार परत राहा, गम. त्याच्यावर अनुस्वार दिला. अर्धेंदुलसितम म्हणजे अर्धेंदुलसितम म्हणजे अर्धचंद्र आला, ज्ञान. आता कुठलाही मंत्र असेल तर तो सिद्ध करण्यासाठी त्याच्या आधी ओंकार जोडा. ओंकाराला ते म्हणतात तार. तार म्हणजे ओंकार, तारेण रुद्धम. तारेण म्हणजे ओंकाराने त्याला सिद्ध करा, गँगला, म्हणून ओम गँग हा मंत्र तयार झालेला आहे. गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरा अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम असा तो युक्त केलेला आहे ओम गँग म्हणून मंत्र. एतत् तव मनुस्वरूपम, हे तुझं मंत्र स्वरूप आहे. तुझ्या आयडेंटिटीचं किंवा गणपतीचं जी इष्ट देवता आहे या मंत्राची, तिचं ते मंत्र स्वरूप आहे. त्याचं पूर्वरूप कुठलं आहे, गकार आहे. गकारो पूर्वरूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चान्त्य रूपम, बिंदुरुत्तर रूपम, बिंदू हे उत्तर रूप आहे. नाद संधानम, हे सगळं नादानी जोडलेलं आहे. ओम गँग हा नाद तयार झाला. नाद संधानम संहिता संधी, ही सर्व रूपे पूर्वरूप, मध्यरूप, अंतररूप, उत्तर रूप हे सगळं एकत्र झालेलं आहे. संहिता संधी ही कुठली आहे, गणेश विद्या. गणेशाला प्रसन्न करण्याची, प्राप्त करण्याची, गणेश प्राप्तीची विद्या. स एषा, सैषा गणेश विद्या. गणक ऋषी, गणक ऋषींनी स्वतःचं नाम लिहिलेलं आहे. नामा म्हणे, तुका म्हणे, तसं गणक ऋषी निश्रुत गायत्री छंद हा गायत्री मीटर कुठला, निश्रुत गायत्री छंदात हे म्हटलेलं आहे सगळं अथर्वशीर्ष. गणपतीर देवता, हे गणपतीर देवतेला प्रसन्न करण्यासाठी आहे. मग तुम्ही म्हणता ओम गँग गणपतये नमः, हे गणपती माझा तुला नमस्कार असो. आता आपण येतोय गणपतीच्या सगुण रूपाकडे. सगुण रूपाकडे आपण आलोय आणि नंतर नवरात्रीचं सगळं सगुणच वर्णन आहे, भगवत भजनच आहे, सगळ्या कथाच आहेत. तुम्हाला खूप आवडेल. आता ज्ञानाचा भाग आपण बाजूला ठेवतोय, लॉजिक थोडं बाजूला ठेवतोय आणि भक्ती मार्गाकडे, सगुण भजनाकडे आपण आता जातोय. तर गणपतीचं जे सगुण रूप आहे, एकदंताय विद्महे. आता ह्याचा अर्थ काय आहे की
आपले मन अशा एकदंताकडे जावो. विद्महे, माझं मन, मन हे या एकदंताकडे जावो. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. वक्रतुंडाय धीमहि म्हणजे अशा वक्रतुंडाचे ध्यान करा. धीमहि, अशा वक्रतुंडाचे ध्यान करा. कारण का सगुण भजन करताय तेव्हा ध्यानासाठी समोर मूर्ती दिसणं गरजेचं आहे. सो एकदंताय विद्महे, अशा एकदंताकडे माझे मन जाऊ दे, अशा वक्रतुंडाचे ध्यान करायचंय. तन्नो दंती प्रचोदयात, ती दंती असलेली ही देवता आहे, त्यामुळे आपली चेतना जागृत होवो अशी आपल्याला प्रार्थना करायची गणपतीकडे. मग गणपतीचं दृश्य स्वरूप कसं आहे? एकदंतम चतुर्हस्तम पाशमं कुशधारिणम. एकदंत, आता एकदंत कुठल्या साईडला आहे गणपतीला? तर तो उजव्या साईडला दात असतो, डाव्या साईडचा दात तुटलेला आहे. आता तो दात जो तुटलेला आहे तो गणपतीने एका हातात पकडलेला आहे. त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. तर एकदंतम चतुरहस्तम, तर उजव्या साईडचा दात आहे चतुरहस्तम म्हणजे 4 हात आहेत. आता 4 हात जे आहेत त्या प्रत्येक हाताचं काहीतरी महत्व त्यांनी दिलेलं आहे. तर जो आपण बघितलं पाश अंकुश धारणम म्हणजे एका हातात पाश आहे म्हणजे दोर आहे, लूज आहे, आणि एका ह्याच्यात अंकुश आहे, हत्तीला कंट्रोल करण्यासाठी जो गोड वापरतात अंकुश, तो एका हातात आहे. तर आता तो पाश जो आहे तो उजव्या साईडच्या वरच्या हातामध्ये अप्पर राईट जो हात आहे त्याच्यामध्ये दोर आहे. आता या दोराचं काय आहे? दोराने तुम्ही काय करता? बांधून टाकता. कोणाला बांधता? चांगल्याला बांधता का वाईट आला? वाईट आला. मग आपल्यामध्ये वाईट गोष्ट नक्की कुठली आहे? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. जे पतंजलीने 5 क्लेश सांगितलेले आहेत. अविद्या म्हणजे आपण स्वतःची खरी ओळख विसरून स्वतःला शरीर, मन, बुद्धी समजायला लागतोय. जी अविद्येतून अस्मिता निर्माण झालेली आहे, अहंकार चुकीचा. राग म्हणजे अटॅचमेंट, द्वेष म्हणजे एव्हर्जन म्हणजे आपल्याला हे पाहिजे हे नको, या ज्या आवडीनिवडी निर्माण होत आहेत त्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे, तर त्यांना बांधून टाका. आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूची भीती, ही पण आपल्याला त्रास देते. त्या जीवनाचा आनंद घेण्यापासून आपली खरी आयडेंटिटी आपल्याला विसरायला लावते. तर तो जो दोर आहे गणपतीच्या हातात, त्यांनी या अविद्येला बांधून टाका. पुढे आहे अंकुश. डाव्या साईडचा जो मागचा हात आहे त्याच्यात अंकुश आहे. अंकुश काय करतो? हत्तीला कंट्रोल करतो, त्याला योग्य दिशा दाखवतो. त्यामुळे तुमच्या अंतरात्म्याचा जो प्रवास आहे तो योग्य वाटेवर, सत्याच्या वाटेवर चालावा हे दर्शवण्यासाठी तो अंकुश आहे. दोर आहे सगळ्या अविद्येला पकडायला, अंकुश आहे तुम्हाला योग्य रस्त्यावर आणायला. रथ, आता जो डावीकडचा जो हात आहे, पुढचा मागचा हात आहे तो झाला, तर डावीकडचा जो खालचा हात आहे त्याच्यात आहे हत्तीचा दात. आता हत्तीचा दात म्हणजे गजमुखाची स्टोरी आपण मध्ये एकदा ऐकलेली होती. ते डोकं इकडून हत्तीच त्यांना लावलं गेलं, तर तो जो डावा दात आहे तो त्याच्या हातात आहे. आता डाव्या दाताचं काय प्रयोजन आहे? तर जो हात आहे, तो दात आहे, डिसिजिव्ह विस्डम, सॅक्रिफाईस फॉर ग्रेटर गुड, असं त्याचं महत्व आहे. डिसिजिव्ह विस्डम म्हणजे बुद्धिचातुर्य आणि बलिदान देण्याची प्रवृत्ती चांगल्या कारणासाठी, हे त्याचं महत्व. याच्यात 2 कथा सांगितल्या गेलेल्या आहेत. पहिली कथा म्हणजे गणपती राखण करत असतो गुहेच्या पाशी. आज शंकर पार्वती मेडिटेशन करत असतात आणि तेव्हा परशुराम येतात आणि ते म्हणतात मला भेटायचंय. गणपती काही एंट्री देत नाही. परशुराम भेटतात परशु, आणि त्याला लक्षात येतं गणपतीला त्याच्या विस्डममुळे की हे तर माझ्या बाबांनीच दिलेलं आहे. परशुरामाला हा परशु म्हणजे आमचंच गिफ्ट आहे, तर मी जर ते अडवलं तर तो इन्सल्ट होऊन जाईल. त्यामुळे तो परशु आपटून देतो आणि तो डावा दात तुटतो. पण तो थांबवत नाही, तिथे तो सॅक्रिफाईस करतो आपला दात फॉर ग्रेटर गुड, आणि अपमान पण होत नाही परशुरामाचा. तर तो जो दात आहे तो डाव्या हातात आहे. आणि दुसरी स्टोरी, जेव्हा व्यासमुनींनी महाभारत लिहायला घेतलं, 1,00,000 श्लोक आहेत आणि एवढं लिहायचं काही सोपं काम नव्हतं. तेवढी बुद्धिमान व्यक्ती लिहिणारी हवी, म्हणून गणपतीचं आवाहन केलं की बाबा तुम्ही लिहा. तर गणपती म्हणाला मी लिहितो, पण एक अट आहे, एका दमात नॉन स्टॉप एका बैठकीतच सगळं लिहायचं, मध्ये थांबायचं नाही. व्यासमुनी म्हणाले ठीक आहे, जशी तुझी इच्छा. सुरुवात केली, एका मागोमाग एक जात होते, पण दुर्दैवाने लिहिता लिहिता जो टाक होता तो तुटला. आता लिहायला काही नाही, तो गणपतीने दात तोडला आणि त्यांनी पुढचा सगळा तो महाभारताचा भाग लिहिला.
म्हणून तो दात, की तिथे दिलेलं वचन न तोडता दात देखील तोडायची तयारी, म्हणून तो बुद्धिमत्तेचं प्रतीक आणि सॅक्रिफाईस बलिदानाचं प्रतीक तो दात. आणि उजवा शेवटचा हात वरद हस्त. रदंच वरदंच, रदम म्हणजे हत्तीचा दात जे आपण बोललो, आणि वरदम म्हणजे वरद हस्त, उजवीकडचा राईट हँड जो वरद देण्यासाठी आहे. मग गणपतीचं वर्णन कसं केलंय? रक्त लंबोदरम, लाल असलेलं मोठं पोट, लंब उदर, शूर्प कर्णकम, सुपासारखे कान आहेत, रक्तवाससम, लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत, रक्त चंदनाची उटी लावलेली आहे, रक्त गंधानुलिप्तांगम, रक्त पुष्पई, लाल रंगाच्या फुलांनी त्याचं पूजा केलेली आहे, रक्त पुष्पई सुपूजितम. मग आपण येऊया, हे वर्णन झालं. भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम, म्हणजे या देवाचं जे हृदय आहे ते भक्तांबरोबर सतत अनुकंपन धडकत आहे, ते प्रकृती जगाच्या कारणासाठी धडकत आहे, आणि तो अच्युत, अच्युत म्हणजे शाश्वत आहे, कधी न ढळणारा आहे. आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात परम, तर ही तुझी खरी आयडेंटिटी प्रकृती पुरुषाच्या पलीकडे आहे. प्रकृती पुरुष मूळ मायेतूनच तयार झालेले आहेत, त्याच्या पलीकडे तुझी आहे प्रकृते पुरुषात परम. आविर्भूतंच सृष्ट्यातो, यू आर एव्हर क्रिएटिंग ऑल दिस माईक वर्ल्ड फ्रॉम युअर योग माया, तुझ्या मायेतून हे सगळं निर्माण होतंय जे मिथ्याच आहे. एवं ध्यायती व नित्यम सयोगी योगिनाम वरा, हे सतत जे धारणा करतात असे जे योगी आहेत ते योग्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ योगी आहेत. मग शेवटी सगळ्यांना नमस्कार. आपल्या इथे पद्धत असते, कुठलंही भाषण सुरू करायच्या आधी पहिले सगळ्यांना नमस्कार असतो. इथे गणक ऋषी उलट करतात, पहिले मेन सांगायचं घेतात आणि शेवटी पिक्चरची नावं येतात. तसं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार हे जास्त चांगलं आहे, कारण का त्यांचा सांगण्याचा उद्देश पहिले कम्प्लीट झालेला आहे, ह्याच्यातच सगळे थकून नाही गेलेले. मग ते म्हणतात नमो व्रातपतये, सर्व देवतांच्या समुदायाला नमस्कार. नमो गणपतये, काही ठिकाणी नमो गणपती घातलंय, काही ठिकाणी नाही घातलंय, म्हणजे गणांच्या स्वामीला नमस्कार. नम प्रमथपतये, आता प्रमथ काय प्रकारे, तर शंकराचे जे सेवक आहेत प्रथम गण, त्यांचा जो अधिपती आहे तो प्रमथ. शंकराच्या प्रथम सेवकांच्या गणांच्या अधिपतीला प्रमथ म्हणतात, तर त्या प्रमथाला माझा नमस्कार. नम प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय, म्हणजे त्या लंब उदर असलेल्या लंबोदराला माझा नमस्कार. एकदंत असलेल्या विघ्ननाशिने, विघ्ननाशन करणाऱ्या शिवसुताय, शिवाच्या मुलाला, शिवसुताय श्री वरद मूर्तये, ती जी वरद मूर्ती आहे तिला माझा नमस्कार. असं करून आपण अथर्वशीर्ष संपवतो. आपण येऊया आता नवरात्रीकडे. नवरात्री आता उद्यापासून सुरू होत आहेत. आज सर्वपित्री अमावस्या आहे, तर गेल्या वेळेला आपण सर्वपित्री अमावस्येबद्दल बघितलं होतं. तर नवरात्री बद्दल आपण पहिले बेसिक घेऊ. नवरात्री ओरिजिनली कन्सेप्ट आला प्रत्येक सीझन, 4 ऋतू, प्रत्येक सीझनच्या सुरुवातीला अमावस्या संपली, शुक्ल पक्ष सुरू झाला, नवरात्री नवरात्री. त्यामुळे वर्षातून 4 वेळा नवरात्री असतात. बऱ्याच जणांना 2च माहिती आहेत, उरलेल्या 2 काय गुप्त, कारण का त्या साजऱ्या केल्या जात नाहीत. कारण एक असते उन्हाळ्यात, एक असते पावसाळ्यात, किंवा पावसाळ्यात एक असते आणि एक हिवाळ्यात असते. तर त्यामुळे त्याचं विशेष महत्व नाहीये कल्चरल बॅकग्राऊंड मध्ये. तर ज्या 2 नवरात्री मेन घेतल्या जातात ते चैत्रातली नवरात्र आणि अश्विन नवरात्र. तर जे ऋतू आहेत, चैत्रामध्ये वसंत असतो आणि अश्विन नवरात्रमध्ये शरद असतो. आता चैत्र अश्विन म्हणण्यापेक्षा आपण इंग्लिश महिने घेतले तर चैत्र म्हणजे मार्च एप्रिल आणि अश्विन म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर. आता जो आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरचा. ही जी चैत्र अश्विन नवरात्र किंवा शरद नवरात्र म्हटली जाते, ही सगळ्यात जास्त सेलिब्रेट केली जाते. तर पहिले आपण घेऊया चैत्र नवरात्र, मार्च इक्विनॉक्स. आता काय होतं, सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात विषुववृत्त क्रॉस करून आजच्या दिवशी सर्व पित्री अमावस्येला खाली दक्षिण गोलार्धात जायला लागतो. आणि जेव्हा मार्च एप्रिल येतं तेव्हा दक्षिण गोलार्धातून तो उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. तर ते मार्च 19चा पहिला दिवस जो आहे, दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात जाण्याचा पहिला दिवस, त्याला गुढीपाडवा म्हणतात. आणि जो 9वा दिवस आहे, जी वसंत नवरात्री म्हणतो, त्यातला 9व्या दिवसाला रामदेवाचा बर्थडे.
जन्मदिवस म्हणून रामनवमी म्हणून म्हटलं जातं. तर हा झाला शुक्ल पक्ष वसंत नवरात्री किंवा चैत्र नवरात्री, जो आपला पहिला महिना मानला जातो, जेव्हा सूर्य उत्तर गोलार्धात सुरुवात होते जायला विषुववृत्त क्रॉस करून. आता आषाढी नवरात्री गुप्त पकडली जाते, माघी नवरात्री पण गुप्त जाते, कारण का ती सेलिब्रेट होत नाही. आता अश्विन नवरात्री किंवा शरद नवरात्री सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, सप्टेंबर इक्विनॉक्स, ह्यातला जो 10वा दिवस आहे तो विजयादशमी म्हणून सेलिब्रेट जातो. विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. ट्रायम्फ ऑफ गुड ओव्हर इव्हिल, चांगल्याचा वाईटावर विजय. आता चांगल्याचा वाईटावर विजय 3 गोष्टीत त्यांनी दिलेला आहे पुराणात. पहिली गोष्ट कुठली, जी सगळ्यांना माहिती आहे, महिषासुराची. जी दुर्गा देवी येते आणि महिषासुर मर्दिनी, त्या महिषासुराला मारते. दुसरं, रावणाला मारण्यासाठी जे श्रीराम असतात ते 9 दिवस देवी दुर्गाची आराधना करतात शक्ती मिळवण्यासाठी, आणि ती शक्ती प्राप्त झाल्यावर 10व्या दिवशी रावणाला मारतात. म्हणून उत्तर भारतात बऱ्याच वेळेला रावणाची प्रतिकृती करून बाण टाकून त्यांना जाळलं जातं, कार्यक्रम होतात. आणि 1 वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर पांडव जेव्हा एक्झाईल त्यांचा संपतो, तेव्हा शमीच्या झाडावरून शस्त्र खालती काढतात, ती या विजयादशमीच्या दिवशी. म्हणून आयुधांची पूजा, इन्स्ट्रुमेंटची पूजा या दिवशी केली जाते. दक्षिण भारतात किंवा आपल्या इथे विद्यार्थी शिक्षकांना भेटतात, आणि गुजरातमध्ये एस्पेशली आरती होते, आणि नंतर गरबा केला जातो. आता गरबा म्हणजे काय, गर्भ हा जो संस्कृत शब्द आहे, जो युटरसमध्ये असतो, गर्भ पिशवीत, तो जो गर्भ, त्याच्यावरून गरबा शब्द आलेला आहे. गर्भ म्हणजे जीव असतो त्याच्या भोवती, तर तो गर्भदीप म्हणून असतो. मातीचं एक हे असतं कंदील, आणि त्याच्यात दिवा असतो, तो मध्ये ठेवलेला असतो, आणि गोलाकार ह्याच्यात स्त्रिया त्याच्या भोवती नाच करतात. गरबा आणि दांडिया, गरबा हा फक्त स्त्रियांचा आहे, आणि दांडिया स्त्री आणि पुरुष दोघे असतात. आपल्या इथे सगळाच गोंधळ असतो, त्यामुळे कोणाला माहिती नाहीये म्हणून. पण ओरिजिनली ज्यांना माहिती आहे, तो गरबा फक्त स्त्रियाच खेळतात, आणि दांडियामध्ये दांड्या पण येतात, टिपऱ्या, आणि स्त्री आणि पुरुष दोघेही असतात त्याच्यात. तर गोलाकार का, तर काळ जो आहे तो गोलाकार आहे, त्या काळाला समर्पण म्हणून गोलाकार पद्धतीने नाच हा होतो, गरबा. तर आता आपण येऊया गॉडेस शक्ती दुर्गा. तर दुर्गा, नवदुर्गा ही जी आहे, त्या आता 9 पुराण कथा आपण बघू, आणि आजचा कार्यक्रम संपला. तर 9 पुराण कथामध्ये सगळ्यांना जी माहिती आहे, शिवाची पहिली पत्नी सती, आणि मग त्याच्यात दक्षाचं जे झालं, त्यांनी बोलवणं पाठवलं नाही, ती जाते, मग तो अपमान होतो, आणि मग ती स्वतःला आगीत झोकून देते, आणि सती जाते. तेव्हापासून ती जी म्हणणं पडलं, तर ते सॅक्रिफाईस जे झालं, त्यामुळे शिव एकदम वेडा पिसवतो, त्याला ते जळलेली बॉडी घेऊन तो निघतो, आणि त्याचे 52 तुकडे कुठे कुठे भारतात पडतात. तर ती 52 शक्तीपीठ म्हणून आपण मानली जातात. एक कामाख्या देवीचं मानलं जातं, अजून एक गौरीकुंड ऋषिकेशच्या जवळ आहे, अजून अशी बऱ्याच ठिकाणी 52 शक्तीपीठ मानली गेलेली आहे. नंतर ती परत जन्माला येते, पुनर्जन्म, डॉटर ऑफ हिमालया, हिमालयाची मुलगी, हिमवान तिचे वडिलांचं नाव. तर हिमालयाची मुलगी हेमावती, पार्वती, पार्वती हा शब्द पर्वतापासून आलेली, त्याची मुलगी पार्वती. शैलापुत्री, जे पहिलं रूप जे आपण बघणार आहोत, शैलापुत्री म्हणजेच हिमालयाची मुलगी. शैला म्हणजे हिमालय. तर शैलापुत्री जी आहे ते एसेन्स ऑफ नेचर हे सिम्बॉलाइज करतं, त्याचं ते प्रतीक आहे. म्हणून पहिलं जे रूप बघितलं जातं दुर्गा देवीचं, ते शैलापुत्री म्हणून म्हटलं जातं. ती तिच्या मोठी होत असते, नंतर ते काय म्हणतात, तिचे वडील असतात हिमवान, त्यांचं सगळं चांगलं चालू असतं, ती वयात पण येते. पण तेव्हा तिथे बरेच योगी येतात त्यांच्या राज्यात, त्याच्यात शिव पण असतो, डोंगरावर ते पूजा अर्चा करत असतात, आणि हे सगळे जात असतात. तर ते सांगतात तू पण जाऊन सेवा कर. तेव्हा ती सेवा करत असते, सगळं काही ठीकठाक चालू असतं. पण इकडे तारकासूर जो असतो डेमन, तो फार त्रास द्यायला लागलेला असतो, आणि तारकासुराला शिव स्वतः किंवा त्याची मुलंच मारू शकत असतात, दुसरं कोणी मारू शकणार नसतं. पण शिवाचं लग्नच झालेलं नाहीये, तर मुलगा होणार कुठून, मारणार कुठून? मग ते सगळे आता ट्रिक करतात, कामदेवाला सांगतात बाबा जा बाण मार, आणि तो बाण लागल्यावर शिवाच्या मनात एकदम इच्छा निर्माण होते. तो बघतो ही आयडिया कोणाची तरी, कामदेव दिसतो, आगीचा लोळ जातो, त्याची राख होऊन जाते. हे सगळ्या पुराण कथा आहेत, त्यामुळे ह्याच्यात लॉजिक फार पकडू नका. तर कामदेवाची राख होऊन जाते, पण
ते त्याला एकदम राग येतो, तेवढ्यात तो पार्वतीला बघतो आणि तिकडून अंतर्धान पावतो. हे बघितल्यावर पार्वतीच्या मनात एकदम तीव्र इच्छा निर्माण होते की आता मी प्रसन्न करून दाखवतेच. आणि ते प्रसन्न करण्यासाठी नारद मुनी तिला सहाय्य देतात, पंचाक्षरी मंत्र देतात आणि ती घोर तपश्चर्या सुरुवात करते. पहिले फळं फुलं पानच खाते, नंतर फळं बंद करते, पाणी बंद करते, पानं कमी कमी करत एक पान खाते, शेवटी एक पान खाणं पण बंद करते. अपर्णा म्हणून नाव होतं. आणि ते जे ब्रह्मचर्य कठोर व्रत घेते म्हणून दुसरं रूप आपण म्हणतो ब्रह्मचारिणी. हे ब्रह्मचारिणी मेडिटेशन, प्युरिटी, ऑस्टिरिटी, स्पिरिच्युअल डिसिप्लिन म्हणजे जो त्याग आणि जे खडतर व्रत घेतलेलं आहे ते दुर्गेचं दुसरं रूप ब्रह्मचारिणी म्हणून मानलं गेलेलं आहे. आता नंतर शिव प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यावर लग्नाला होकार देतो. तो ज्या पद्धतीत येतो सगळा त्याचा अवतार आणि सगळे ते गणबोध बघून पार्वतीची आई विशुद्ध पडायची वेळ येते आणि ती म्हणते ओ मा, आणि त्याच्यावरून उमा हा शब्द आला असं 3-4 ठिकाणी तरी त्यांनी दिलेलं आहे. उमा कुठून आलं, ती फेंट होण्याच्या आधी भोवळ येण्याच्या आधी म्हणते ओ मा, हे काय आहे, काय हा कोण नवरा आता होणार माझ्या मुलीचा. मग आईचं, बाबांचं आणि सगळ्यांचं म्हणजे ह्यांची एम्बॅरेसमेंट, ह्यांना लाज वाटायला नको आणि शंकराला लाज वाटायला नको म्हणून पार्वती स्वतःचं रूप बदलते आणि चांद्रघंटा असं स्वतःचं काय म्हणतात ते कठोर रूप धारण करते, शंकराच्या रूपाला मॅच होणार. आणि ते रूप तिसरं आपण पकडतो कठोर टेररायझिंग रूप, दुसऱ्याला दहशत निर्माण करायला ते पार्वती स्वतःला घडवते, ते चांद्रघंटा रूप. मग जेव्हा ती झालेली असते पार्वती आणि सगळं ठीक चालू असतं तेव्हा मध्येच एकदा एक स्माइल देते आणि कु म्हणजे लिटिल आणि कुष्मा म्हणजे गरम एनर्जी, तर कुष्मंदा, अंडा म्हणजे अंड, कुष्मंदा हे तिसरं रूप, ते कॉस्मिक एक, त्याच्यातून पृथ्वी तयार झाली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जगरहाटी सुरू झाली अशी कथा आहे. त्याच्यात कुष्मंदा म्हणून हे चौथं रूप पकडलं जातं. आता तारकासूर त्रास देत असतो, सगळ्या गोष्टी घडत असतात, कार्तिकेयाचा जन्म होतो म्हणून स्कंद माता, मदर ऑफ कार्तिकेय, मदरहूड. मग सुरापदम तारकासूर हे जे त्रास देत असतात त्यांना कार्तिकेय नंतर संपवतो, त्यांचा संहार करतो. आता कात म्हणून एक ऋषी होऊन गेले, त्यांचा मुलगा कात्य, त्याचा मुलगा कात्यायन, कात्यायन. कात्यायनाला मूल नसतं, तो प्रार्थना करतो, बरीच भरपूर तपश्चर्या करतो आणि तेव्हा जो दैत्य असतो महिषासूर तो सगळ्यांना सळोपीपळ करून सोडत असतो. मग ब्रह्मा विष्णू महेश स्वतःची एनर्जी तिकडे देतात आणि त्याच्या कात्यायनाला जी मुलगी होते तिचं नाव कात्यायनी. हे कात्यायनी 6वं रूप पकडलं जातं आणि हे कात्यायनी वॉरियर स्पिरिट, कारण ते युद्ध स्वरूप असतं, युद्ध रूप, 3 डोळे 18 हात आणि ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही सगळे पॉवर देतात म्हटल्यावर शंकराचं त्रिशूळ त्या दुर्गा देवीकडे आलेलं असतं, सुदर्शन चक्र आलेलं असतं, 18 हात झालेले असतात आणि ती विंध्य पर्वतावर महिषासुराशी जबरदस्त लढाई होते. महिषासूर रेड्याचं रूप घेतो आणि तिच्याशी जोरात फाईट करतो आणि ते 9 दिवस युद्ध चालतं आणि 10व्या दिवशी महिषासुर मर्दिनी म्हणजे ही कात्यायनी देवी तिचा महिषासुराचा नाश करते. आता पुढचं आहे काळ रात्री किंवा काली. जेव्हा शुंभ आणि निशुंभ हे दानव त्रास देत असतात तेव्हा सगळे देव इंद्र त्रस्त होऊन जातात. सगळे जातात पार्वतीकडे की आता तुम्हीच आम्हाला ह्याच्यातून बाहेर काढा, तुम्ही काहीतरी चमत्कार करा, यांचा नाश करा. तर पार्वती तिच्या ताकदीने काय तयार करते, चंडी म्हणून एक देवी तयार करते. पार्वतीपासून ती तयार होते चंडी देवी. आता चंडी देवी, आता हे पुराणातल्या गोष्टी आहेत. चंडी काय करते, शुंभ निशुंभाला मारायला पाठवलेलं असतं, पण शुंभ निशुंभ काय करतात, चंडमुंड अजून 2 असुर तयार करतात आणि ते असुर तयार झाल्यावर चंडी काय करते, कालीला निर्माण करते. पार्वती निर्माण करते चंडीला, चंडी निर्माण करते कालीला. शुंभ निशुंभ राक्षस असतात ते चंडमुंडला तयार करतात. मग काली जी आहे ती चंडमुंडला मारते, चंडमुंडला मारते म्हणून तिला म्हणतात चामुंडा. तर चामुंडा हे नाव कालीला कुठून पडलं, कारण चंड आणि मुंड या दैत्यांना तिने मारलं. मग चंडी जी आहे ती शुंभ आणि निशुंभला मारते, म्हणजे वरच्या खालत्यानं ज्याने ज्यांचं काम आहे ते करतात. थोडक्यात सगळ्या दैत्यांचा नाश होतो पार्वतीमुळे, जी चंडी आणि कालीच्या स्वरूपात पुढे त्यांचा नाश करते.
आणि हे सगळं झाल्यानंतर ती पेनेन्स म्हणजे तपश्चर्या, सगळं पाप धुवून काढण्यासाठी, कारण का मारधाड भरपूर झालेली आहे कुणी म्हणजे, तर ती मानस सरोवरात आंघोळ करते आणि ती आंघोळ केल्यावर जी बाहेर येते ती शुभ्र गौरीचं रूप बाहेर येतं. तिला महागौरी असं म्हणतात, एक्स्ट्रीमली फेअर, जे पार्वतीचं महागौरी आठवं रूप, शुद्ध रूप म्हणून पकडलेलं आहे. आता भृगु ऋषी जे असतात सप्तर्षीपैकी एक, ते शंकराची सेवा करता करता इतके फेमिनाईन होऊन जातात की त्यांना 3 राऊंड शंकराला मारल्याशिवाय काही काम होत नाही. ही शेवटची गोष्ट आजची, 3 राऊंड मारल्याशिवाय काही काम होत नाही. एकदा पार्वती आणि शंकर बरोबर बसलेले असतात, ते त्यांच्या मधून 3 राऊंड घेतात आणि जातात त्यांच्या कामाला, सेवेला. परत पार्वती थोडी जवळ येऊन बसते तरी ते त्यांच्या मधून जातात. तिला काय ते आवडत नाही, ती एकदम चिकटून बसते. मग ते काय करतात, एक पक्षाचं रूप घेतात, त्याच्या मधून जातात, तरी ते काय आवडत नाही. अगदी जवळ आलं तरी होत नाही. मग शंकराच्या डाव्या साईडनी पार्वतीच्या अंगात ते मिसळायला लागतात आणि अर्धनारीश्वर, अर्ध नरनारीश्वर हे रूप तयार होतं. हे झाल्यावर देखील भृगु एका भुंग्याचं रूप घेतात, मधमाशी भुंग्याचं, आणि ते शंकराच्या एका पायाभोवती फक्त फेऱ्या मारायला लागतात. कारण का अर्धनारीश्वर म्हणजे एक पाय तर शंकराचाच आहे आणि एक पाय पार्वतीचा आहे, तर एका पायाभोवती फेऱ्या मारायला सुरुवात करतात. शेवटी शंकर भगवान सिद्धासन घालतात. सिद्धासन घातल्यावर राऊंड मारणं काही भृगु ऋषींना शक्य होत नाही आणि फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन हे एकातच आहेत, हे शेवटी जगाला ऍक्सेप्ट करणं भाग पडतं. ही आहे सिद्धिदात्री अर्धनारीश्वर विथ डिवाइन पॉवर. जेव्हा शंकर आणि पार्वती एकत्र झालेले आहेत तेव्हा शंकराच्या सगळ्या शक्ती, सगळ्या सिद्धी पार्वतीकडे आहेत आणि ती सगळ्यांना त्या सिद्धी देऊ शकते. तर या सिद्धी कुठल्या, अष्टसिद्धी म्हणून मेन म्हटल्या जातात. अणिमा म्हणजे बारीक बारीक होऊ शकतं. हनुमानाकडे अष्टसिद्धी होत्या. जेव्हा लंकेत तो गेला होता तेव्हा तो एकदम बारीक होऊन दरवाजातून जाऊ शकला. किंवा महिमा म्हणजे एकदम मोठा होऊ शकत होता. जेव्हा लंका जाळायला घेतली तेव्हा गरिमा म्हणजे एकदम जड होणं, त्याची शेपटी जड झाली, भीम पण उचलू शकला नाही. लगिमा एकदम हलकं होणं, आकाशातून उड्डाण करू शकणं. प्राप्ती, जी इच्छा करेल ते तुम्हाला प्राप्ती होईल. प्रकाम्य, दुसऱ्यांची इच्छा तुम्ही पूर्ण कराल. आणि ईशित्व म्हणजे मटेरियल एलिमेंट्स तुम्ही कंट्रोल कराल. जे निवृत्ती महाराजांनी भिंत पण हलवली ती त्यांच्यावर अष्टसिद्धीचा एक भाग होता. आणि वशित्व म्हणजे दुसऱ्याला तुम्ही कंट्रोल करू शकता. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी जर बघितलं तर त्याच्यात जे युक्तेश्वर होते ते दुसऱ्यावरती कंट्रोल करून त्याला हवं तसं वागवायला लावत असण्याच्या 1-2 कथा त्यांनी त्याच्यात दिलेल्या आहेत. ज्या उपसिद्धी आहेत, दूरश्रवण, दूरदर्शन, हे लाहिरी महाशयांच्या बऱ्याच गोष्टी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये आहेत. दूर काय चाललेलं आहे ते त्यांना ऐकायला यायचं, त्यांना दिसायचं. वर्ल्ड वॉर 2 मध्ये एक बोट बुडली तर त्यांना आदल्या दिवशी दुःख, 2 दिवसानंतर पेपरात बातमी आली तेव्हा शिष्यांना कळलं. किंवा कुठे दूर त्यांच्या शिष्याचा काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना इकडून दिसायचा. त्या उपसिद्धी झाल्या, दूरदर्शन आणि दूरश्रवण. आता शेवटचा पॉइंट, बऱ्याच जणांना कुतूहल असेल, नवरात्रीत 9 दिवस असतात. एस्पेशली स्त्रिया आज ह्या रंगाचे कपडे घालू, उद्या दुसऱ्या रंगाचे घालू, परवा तिसऱ्या रंगाचे. हा रंग काय प्रकार आहे आणि कशा करता आणि दरवर्षी बदलतात कसे? तर हे रंग नवरात्रीवर ठरलेले नाहीये, हे रंग दिवसावर ठरलेले. रविवार ऑरेंज केशरी, सोमवार सफेद व्हाईट, मंगळवार लाल कलर, बुधवार रॉयल ब्ल्यू निळा, थर्सडे गुरुवार येलो, शुक्रवार हिरवा, शनिवार ग्रे कलर राखाडी कलर. 8वा दिवस जो आहे नवरात्रीचा तो पिकॉक ग्रीन आणि 9वा जो आहे तो पर्पल किंवा पिंक असे दिवस आहेत. तर 7 दिवस जे आहेत तर नवरात्री दरवर्षी एकाच दिवशी सुरू होत नाही, वेगवेगळ्या वारी येते कारण का वर्षात कॅलेंडर बदलत असतं. जर नवरात्री रविवारी सुरू झाली, पहिला दिवस रविवारी आहे तर पहिल्या दिवशी ऑरेंज ते ग्रे मोजा आणि मग 8वा आणि 9वा पकडा. जर पहिला दिवस बुधवार असेल तर रॉयल ब्ल्यू निळा रंग आज पहिला दिवस, मग पहिल्या दिवशी निळा, दुसऱ्या दिवशी कुठला पिवळा, असा तो सिक्वेन्स आहे. आणि प्रत्येक रंगाचं त्यांनी महत्व दिलेलं आहे त्या दिवसानुसार. नवरात्रीशी फक्त ते जोडलेलं आहे. नवदुर्गा हे जी आपण नवरूप बघितली, नवकथा ज्या ऐकल्या, देवीच्या वेगवेगळ्या शक्तीच्या वेगवेगळ्या ऍस्पेक्टच्या, त्याच्याबद्दल ते सिम्बोलाइज करायला हे कलर त्यांनी फक्त घेतलेले आहे. आता आपण पसायदानाने आजचा शेवट करूया. पुढच्या वेळेला निर्वाण षटकम असणार आहे.
निर्वाण षटकम मध्ये फक्त 6 श्लोक आहेत. परत माझी खरी आयडेंटिटी काय हे शंकराचार्यांनी इतक्या सुरेख मध्ये 6 श्लोकात बसवलेलं आहे. ते आपण सगळ्यांनी व्यवस्थित ऐकावं. नंतर आपली महिन्याभराची सुट्टी आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे असायदानने एकांची व्यंकटी सांडो तया कर्मी रतिवाडो भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लावो